नमस्कार मंडळी. काल मी किरण नीट केली होती, ते भरडा आला होता सांगितलं होतं आणि तोच दळण्यात आजचा दिवस गेला. गिरणीची भरभर, पोरांची किरकिर. चला मग पाहूया पुढचा दिवस. माझे पप्पा लवकर कामाला गेले, त्याच्यानंतर पहिल्यांदा किरण चालू केली. ते असं दाणं दळणारी बाई बघितली असेल, पण पीठ दळणारी बाई तुम्ही पहिल्यांदाच बघितली असेल. हे मला खूप वेळ गेला दळायला, कारण का मग ते वाया गेलं असतं ना. बऱ्यापैकी दळण होतं ते केलेलं. मग ती जरा डोकं शांत करण्यासाठी पहिला घेतला चहा. चहा माझा कोणीच पिऊ शकत नाही, कारण माझ्या चहात साखर बऱ्यापैकी कमी असते. आणि म्हणून म्हटलं आता सगळेच झाले तर पहिल्यांदा झाडून घ्यावा. झाडून झुडून व्यवस्थित घेतलं. परत हे मध्ये मध्ये हे करायला यायलाच लागतं, ते पीठ सारायला, कारण का मग गिरणीचं घास धरू नये म्हणजे थोडं थोडं सारायला लागतं आहे त्याच्यात. कारण का बऱ्यापैकी पीठ झालं होतं त्या दिवशी भरडा. पीठच नाही झालं म्हणजे पीठच दळण्यासारखं आहे. आज दाणं दळण्याऐवजी असं चेक करायला लागते. हां, माझी मुलं इथं दोघंजणं खेळत होते. आज जरा समजूतदारपणे खेळत होते. समजूतदारपणा आपण असं म्हटलं का मग तो अंगाशी येतो, लगेच रडारडी चालू होती त्यांची. बरे ही इकडनं लोटती, आता तो तिकडनं लोटे. ही छोटी आहे, पण ही छोटी लय करामती आहे. थोडं उसक काय त्याने काय केलं का, काही करू नाही ते नाही करू, त्याच्या आधीच रडारड. परत आले गिरणीकडं, कंटिन्युअस सारखंच चालू आहे. आणि हे आता वाजलं म्हणून या नमाला पण कळलं की असं वाजलं का यायचं, हलवून जायचं म्हणजे ते पीठ जातं आहे परत काय. असं बऱ्यापैकी वेळ केल्यानंतर झालं आहे तळून, सारखंच चेक करायला लागते. आता ही माझ्या बाई म्हणजे तिला कांदा लय आवडतो. कुठं दिसला कांदा का पळतच नाही ती कांदा. आता इकडे पाय चिमरटन हे माहिती तरी तिचं लक्ष आहे फक्त कांद्याकडं. घ्यायचं आहे तिला तो कांदा. तर म्हटलं तर बाकीचे बघून घ्या. घरात गेले, दूध तापून घेतलं. सकाळी हे गेले होते कामाला, तेव्हा चपात्या भाजी करून दिली होती. पीठ ठेवलं होतं डब्यात घालून, म्हटलं ती केव्हा करू. पण इकडं नटा माझी म्हणजे नटाला झोपायला आले होते, पण ही माझी अशी हुलकवणं दाखवते मला. परत गिरण वाजली, परत गेलो बाहेर. नटाला ठेवली होती आतमध्येच, नमा होता तिथंच. आणि नमा म्हणजे काय उद्योगी बाळ, घसारला तिथून खाली आला डायरेक्ट. लागलं नाही त्याला, पण घसारलाच पोरग. 1.5 तासाच्या अथक परिश्रमानंतर माझी लाडली झोपली. 1.5 तास जवळजवळ मी तिला झोपवित होते. 1.5 तासानंतर झोपली ती. मग पहिल्यांदा भांडी बाहेरून आणून ठेवली होती मी. ही मग अशी आधीचं स्वयंपाक केला होता ना मी, त्याची भांडी बाहेर आणून ठेवली होती. आणि मग नेहमीप्रमाणे पाण्याचा इश्यू. मग ड्रम जरा कमी झाला होता, तो जरा घासून घुसून ठेवला. मग आलं होतं त्याच्यानंतर पाणी इतक्या वेळ राहत नाही. तेवढ्यात आलं होतं खाली पाणी बाऱ्याला. नंतर झोपल्याच्या नंतर मी झाडून घेतलं परत एकदा, अख्खी फरशी पुसली, भांडी घासली, कपडे घेऊन गेल्यावर ते बाऱ्यावर धुवायला. आणि का मोकळं पाणी चालू असलं का पाण्यात जरा बरं पडतं धुवायला. सगळं करून होतंय नाही होतंय तर माझी बाबाई उठली आणि तिने केलं होतं बेडशीट खराब. परत मला ते घेऊन जायला लागलं होतं बाऱ्यावर धुवायला. धुतलं, एवढं झालं, खाल्लं थोडंसं आणि मग म्हटलं आता बसावं. तर ज्योताईंचा फोन आला की भाजी नेली. मग माझ्या नाटाला खाऊ पिऊ घातला आणि तिला वरच्या घरात ते कांदे निवडत बसले होते आत्याबाई, त्यांच्याकडं म्हटलं सोडावा तिला, म्हणजे मी तेवढ्या वेळात भाजी घेऊन येईल. मग माझा नटा बघा चालला आहे ना, माझी नटा पण चालली माझ्याकडं. हे असं हे वरच्या घरात ठेवलेत कांदे, गावठी कांदे. इथे आधीचे कांदे ते काही टिकले नाही, पण हे कांदे परफेक्ट वर्षभर टिकतात. आणि असे बांधून ठेवले ना ते व्यवस्थित राहतात. हे करून ठेवलेले, काटून ठेवले. इथं वरती मागं लसूण बांधत होतो, तो लसूण ठेवलेला आहे. जुड्या कांद्याच्या आहेत बांधलेल्या. ह्या पण आता लसणाच्या वरती जशा बांधल्यात ना तशा बांधून ठेवता येतील. इथं आता बऱ्यापैकी मोठं झालं आहे. सगळं साहित्य असं लागत नाही ते ठेवलेलं आहे वरती. आता म्हटलं मग सोनूला केली, तिथं ठेवली.
टोपी घेतली नामाकडनं आणि चालले मी आता भाजी आणायला. फायनल त्यांच्या वावरात पोचले. इकडं सुरुवातीला तर मला कुठं भाजी दिसलीच नाही, कारण का त्यांनी काढून टाकली होती. म्हटलं आता पुढं गेली दिसली तर ठीक आहे. बोलवलं आहे त्यांनी म्हटल्यानंतर ना असणारच. त्या पुढं खुरपतच होत्या त्या. मी तिथपर्यंत पोचले तेव्हा दिसलं ही भाजी. इतकं ऊन आहे ना, तर भाजी बघा एवढी सुकली, अशी मान टाकल्यासारखी झाली भाजी. विचार करा मग, त्या आर्द्रताच नाही राहिली त्याच्यात. म्हटल्यानंतर उन्हाचा कहर किती आहे, खूप ऊन आहे. भाजी एवढी लगेच सुकली. म्हटलं आता ती आहे आलोय तर ती घेतलीच पाहिजे. मग अशी भाजी उपटून घेतली, बुडकं तिथंच टाकून दिली, कारण की घरी नेऊन ती बुडकं नेली का माती परत एक काडी निवडा, ते नाही जमायचं म्हटलं आपल्याला. मग मी तिथंच खुडून आणली भाजी, मोठी मोठीच खुडली. म्हटलं घरी जाऊन निवडता येईल. आणि घरी आल्यानंतर मेथीची भाजी टाकली शिजायला दुपारची. आणि मग केल्या 2-3 भाकरी. आणि जरा ओघाने काय झालं, थोडं भाजीत जरा मीठ जास्तीच पडलं. थोडीशी 2 दाण्याने खारटच झाली भाजी, पण ते जरा गेलं चालून. आता मेथीची भाजी, गरमागरम भाकरी केली. आता मेथीची भाजी गरमागरम भाकरी केली असं म्हणायला सोपं आहे, पण त्याच्या मागे एवढा मोठा भांड्यांचा राडा रपाटा पडला. तो क्लीन केला आणि मग आठवलं याच्यात हांड्यात बर्फ टाकायला पाहिजे. मग तो बर्फ टाकला. जवळपास 5 वाजले मला उरकायला. ते दिवाबत्ती केली आणि परत मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी. संध्याकाळची जेवणाची तयारी केली, पटकन सगळं उरकून घेतलं आणि म्हटलं आता पटकन झोपा. आपण काय मुलं काय आवरून देतात ते का. इकडून तिकडून चाललंय त्यांचं आपलं, चालू दे म्हटलं. आता सगळं आता त्यांनी नाही खेळावं तर कोणी खेळावं, पण थोडीशी चिडचिड होतीच. सगळ्या गोष्टीची कालवण झाले, भाकरी झाली, सगळं व्यवस्थित झालं. खाऊन पिऊन भांडे घासून झाले. आता मग पपई ठेवली समोर खिडकीत, कारण का ही पिकलेली होती. उद्या हिला कापायला पाहिजे, नाही तर खराब होईल म्हणून ठेवली समोर. सगळं क्लीन करून झाल्यानं झोपायची तयारी. असा वाटला असा माझा दिवस कसा वाटला नक्की सांगा. माझं ना दाढ दुखते आणि बोलायला गेलं का व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे सगळं शब्द मिसमॅच झाले असेल तर सॉरी. ब्लॉग कसा वाटला नक्की